अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थाचे 11 गुरुवार कसे करायचे आहेत, कोणती सेवा करायची आहे, संपूर्ण माहिती एकदम अटी आणि नियमसहित मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा, आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची इच्छा असते, पण कसं होतं की माहिती संपूर्ण माहीत नसते की सेवा कशी करावी, त्याचे अटी काय आहेत, नियम काय आहेत. मग या अटी नियममध्ये आपण गोंधळून जात असतो. तर आज एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की सेवा करण्यापूर्वी काय करावं लागतं, सेवा कशी करावी लागते, सेवेसाठी म्हणजे कोणती सेवा करायची असते, त्याच्यासाठी कोणता ग्रंथ लागतो, ही सर्व काही माहिती डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, तुम्हाला स्वामी महाराजांची 11 गुरुवारची सुरुवात कधी करायची आहे, तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करायची आहे. त्याआधी तुम्हाला बुधवारी काय करायचं आहे, स्वामी महाराजांचा मठ असेल, केंद्र असेल, दत्त महाराजांचं मंदिर असेल, तिथं तुम्हाला जायचं आहे. नारळ, खडीसाखर, 2 उदबत्त्या, फूल आणि यथाशक्ती तुमच्या यथाशक्तीनुसार दक्षिणा तुम्हाला न्यायचं आहे. 11 रुपये घ्या किंवा 1 रुपया घ्या आणि केंद्रामध्ये जायचं आहे. आणि जी काही तुम्ही ज्या इच्छेसाठी हे 11 गुरुवार करणार आहात, तर ते स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायची आहे इच्छा. आणि तिथे श्रीफळ स्वामी महाराजांच्या चरणावरती ते श्रीफळ तुम्हाला ठेवायचं आहे. आणि नंतर घरी आल्यानंतर गुरुवारी लवकर उठून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. तुमची सर्व काही कामे आटोपली की देवपूजा करताना तुमच्या देवघरात स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करायचा आहे. पाण्याने करा किंवा पंचामृताने करा, तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्व काही पूजा झाल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या, अक्षदा घ्या, फूल घ्या, हळदी कुंकू वाहा आणि तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचं गोत्र सांगायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणा. आणि तुम्ही ज्या इच्छेसाठी हे स्वामी महाराजांचे 11 गुरुवार करणार आहात, तर ती इच्छा स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायची आहे. किंवा तुमच्या जीवनात काही अडचण आहे, ती अडचण दूर व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती स्वामी महाराजांना सांगायची आहे. आणि मी हे 11 गुरुवार करणार आहे, आजपासून या गुरुवारला सुरुवात करणार आहे. हे गुरुवार माझे निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असं स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि ते हातातले जे पाणी आहे संकल्पाचं, तर ते तामणात सोडायचं आहे आणि ते झाडाच्या बुडाला ओतायचं आहे. तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला ते संकल्पाचं पाणी ओतायचं आहे. अशा प्रकारे संकल्प झाला. आता येते म्हणजे मांडणी. बघा, आता तुम्ही देवघरातच म्हणजे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला या पूजेची मांडणी ही सेपरेट बाजूलाच करायची असते. चौरंग घ्या, त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंथरा किंवा पिवळ्या रंगाचा. आणि स्वामी महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल तर मूर्ती ठेवा, फोटो ठेवा, शंख ठेवा, घंटी ठेवा, त्याचबरोबर जपमाळ ठेवा. आणि या सेवेसाठी लागणार आहे तर ते तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताची पोथी, तर ती पोथी ठेवा. थोडंसं वाटीमध्ये साखर ठेवा. त्याचबरोबर तुम्हाला स्वामी महाराजांना पिण्यासाठी पाणी एका ग्लासमध्ये ठेवा अशा प्रकारे. आणि तुम्हाला कलशस्थापनासुद्धा करायची आहे. बघा, कलशस्थापनासुद्धा तुम्ही करू शकतात आणि करावीच लागते, पण अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ही पूजा मांडणी अशा प्रकारे करायची आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही सर्व काही पूजा मांडणी झाली की तुम्हाला सर्वात आधी श्री स्वामी समर्थ या मंत्राची 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळेस तुम्हाला म्हणजे 11 माळी जप श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला करायचा आहे. नंतर स्वामीचरित्र सारामृताची जी पोथी आहे तर त्याच्यातले 1 ते 21 अध्याय तुम्हाला एका बैठकीतच पठण करायचे आहेत. बघा, 7 आता करू का, 7 नंतर करू का असं अजिबात नाही. एका बैठकीतच तुम्हाला 1
ते 21 अध्यायाचं पठण करायचं आहे आणि नंतर तारक मंत्र हा 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी ही सेवा करायची आहे. सेवा झाल्यानंतर छान अशी आरती करायची आहे स्वामी महाराजांची. सगळ्यात आधी गणपती बाप्पांची करा, नंतर स्वामी महाराजांची करा, नंतर दत्तगुरूंची करा आणि नंतर कुलदेवीची आरती करा. अशा 4 आरत्या करा आणि जो काही सात्विक जेवण तुम्ही घरामध्ये बनवलेलं आहे तर त्याचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवा. तुमच्या स्वामी महाराजांजवळ म्हणजे स्वामी महाराजांना तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे नैवेद्य दाखवला की 10-5 मिनटं स्वामी महाराजांसमोर ठेवा. नंतर तुम्ही घरातल्या व्यक्तीने तो नैवेद्य खाल्ला तरी चालतो किंवा तुमच्या घराजवळ गाय असेल तर त्या दिवशी आवर्जून गुरुवारी गाईला सुद्धा तुम्ही नैवेद्य खाऊ घाला. अशा प्रकारे तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला 11 गुरुवारी ही सेवा करायची आहे. बघा, पहिल्या गुरुवारी तुम्ही ही सेवा केली ना तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला 11 गुरुवार तुम्हाला याच पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. आणि बघा, तुम्हाला ह्या 11 गुरुवारचं फळ हे एकदम छान असं फळ मिळणार आहे. ज्या इच्छेसाठी तुम्ही हे 11 गुरुवार करत आहात तर ती इच्छाही तुमची पूर्ण होणार म्हणजे होणार. मग तुम्हाला या अशा अटी नियमसहित ही सेवा करायची आहे. आता सेवा झाली, आता नियम कोणते आहेत, अटी कोणत्या आहेत, हे गुरुवार चालू असताना तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत. बघा, स्वामी समर्थांचे 11 गुरुवार ज्यावेळेस तुम्ही करत आहात तर त्यावेळेस तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाही. बघा, जास्त काय नाही, तुम्हाला 11 गुरुवारमध्ये तुमचे 3 किंवा 3.5 महिने तुम्हाला लागतील. किंवा समजा मासिक धर्म आला, मध्येच काहीतरी विटाळसूतक जर आलं तर तुमचे स्किप होऊन जातील दिवस. तर तुम्हाला एवढे दिवस आवर्जून मांसाहार वर्ज्य करायचं आहे या सेवा चालू असताना. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन तुम्हाला करायचं आहे. बघा, तुम्हाला 11 गुरुवार होईपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. ज्या दिवशी तुमचा गुरुवार असतो त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला कडकडीत पाळायचं आहे. त्याचबरोबर बाहेरगावी जर तुम्ही जाणार असाल तर त्या दिवशीचा गुरुवार तुम्हाला धरायचा नाही. परगावी करू का गुरुवार, बघा, तुम्ही एक वेळेस सासरी जर गेलात तर तुम्ही सासरी गुरुवार करू शकतात. पण समजा माहेरी गेलात, कुठे गावाला लग्नाला गेलात तर त्या दिवशी तुम्ही फक्त गुरुवार धरायचा आहे. पूजा मांडणी तुम्ही दुसरीकडे करू शकत नाही. ज्या दिवशी म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पहिल्या गुरुवारची सुरुवात केली ना तर तिथंच पूजा मांडणी करून तिथेच तुमचं उद्यापनसुद्धा तुम्हाला करायचं असतं. अशा प्रकारे त्याचबरोबर परान्नसुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. सेवा होईपर्यंत होईल तितकं तुम्हाला परान्न तुम्ही स्किप करायचं आहे, टाळायचं आहे. कारण परान्नाने ज्यावेळेस तुम्ही परान्न ग्रहण करतात त्यावेळेस तुम्हाला त्या अन्नातून दोष लागले जातात आणि तुम्ही जी सेवा करतात ना तर त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळत नाही. आता या परान्न का वर्ज्य करावं याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती समजून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला 11 गुरुवारचे अटी नियम सेवा अशा प्रकारे तुम्हाला करायचे आहेत. बघा, ज्यावेळेस तुम्ही सर्व काही अटी नियम पाळून जर सेवा कराल तर त्यावेळेस नक्कीच तुम्हाला या सेवेचं फळ मिळतं. आणि बघा, सेवा चालू असताना विघ्न हे येत असतातच. स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात आणि स्वामी महाराज त्याच व्यक्तींची परीक्षा घेतात जी व्यक्ती ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याची त्या व्यक्तीमध्ये ताकद असते. त्याच व्यक्तींची स्वामी महाराज परीक्षा घेत असतात. त्याच्यामुळे अजिबात विश्वास डगमगू द्यायचा नाही आणि तुम्ही स्वतःही डगमगायचं नाही. स्वामी महाराजांची सेवा मी करणारच. स्वामी महाराज कितीही माझ्या जीवनात अडथळे येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, मी तुमची सेवा सोडणार नाही असं म्हणून तुम्ही जेवढे तुमच्या जीवनात संकट जास्त तेवढी दुप्पट सेवा तुम्ही वाढवायची आहे आणि स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. बघा, ज्यावेळेस तुमचे संकट थकून जातील, संपून जातील, तेव्हा नव्याने तुमच्या जीवनाची सुरुवात होईल आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण नक्की होतील. तर अशा प्रकारे जर तुम्ही स्वामी महाराजांची ही सेवा 11 गुरुवारची केली तर नक्कीच ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील.
तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. आणि जर अशीच काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ.